आसा तर पळोवया प्रकरण कितें तें. सर तुमी आज प्रेसाक आपयला कितें सांगपाचें दिसता? सगळ्यात पयलीं सगळ्या गोंयकारांक येवकार. आयज अशी गजाल मुखार हाडपाक येयल्या की सगळ्यांचे दोळे उक्ते जातले. आतां ब्रज जी प्रकरण जालो आरपोरा, त्याच्या उपरांत सरपंचाक खंय तरी तेतून दोशी करून तेचेर बरी एक्शन जावपाक गेली. तशेंच आयज प्रकरण एक जाला ते म्हणजे पेडण्या गांवांत. पेडण्या गांवांत कितें जाला तर एक पंच मेंबर ज्याचे नाव जावन आसा अब्दुल करीम याशीन नायक. ह्या पंच मेंबरान एक रेग्युलायझेशन जी डेप्युटी कलेक्टरा कडेन फायल आसा तेतून फ्रॉड आणि चिटींग केल्ली आसा. सो सायमल्टेनियसली हेची जी कंप्लेंट आसा ही हांवें ऑलरेडी डेप्युटी कलेक्टराक दिल्ली. डेप्युटी कलेक्टरान कितें केलें ती फायंड आउट करपाक वेदर ते हांवें एलिगेशन्स केला ते वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स म्हणून त्यांनी PWD ड्रिंकिंग सेक्शनाक खंय तरी नोटीस काडलेली. आणि नोटीस काढून अशें मेळोन येयलें की जे डॉक्युमेंट्स त्यांनी रेग्युलायझेशनाक लायलेले आणि जे डॉक्युमेंट्स एक्च्युअल ओरिजीन आसा ते खंय तरी मिसमॅच जाता. सो सायमल्टेनियसली डेप्युटी कलेक्टरान पेडण्या पुलीस स्टेशनाक इन्व्हेस्टिगेशन करपाक लायले आणि जे मिसमॅच झाले ते व्हेरीफाईड केले म्हणून तेंच्यांनी डेप्युटी कलेक्टरान पुलीस स्टेशनाक सांगले. सो त्याच्या बेजिसार पुलीस इन्स्पेक्टर हांव नितीन सराकूय मेळ्ळो आणि PSI तुकाराम चोडणकर हे त्या केस ती हँडल करता. सो ऑन बेजीस ऑफ दॅट तांकांय दिसून येयले आणि तेंच्यांनी 318 चिटींग ह्या हेचेर सेक्शनाचेर ऑलरेडी FIR रजिस्टर केला, विच इज कॉग्नेजेबल ऑफेन्स, नॉन कॉम्पॅटेबल ऑफेन्स आणि पनिशमेंट इज स्टील 7 years. आता हे तुमकां दाखोवंक कित्याक सोदता की हो एक पंच मेंबर हा हालींच तो सरपंच जाल्लो आसा आणि अशें हेच्या पयलीं हांवें कितकेशेच घोटाळे सांगलेले आसा. तेतूंतले हो घोटाळो खंय तरी आयज रेक्टिफाय जाला आणि आयज दोळ्या मुखार येयल्लो आहा समस्त गोंयकाराच्या. सो हे खंय तरी जी FIR जाल्या काल ती खंय तरी आयज दोळ्या मुखार हाडपा खातीर आमी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आसा. त्याच्या भायर एक प्रश्न पडटा की जर त्यांनी दुसऱ्या सर्वे नंबराचो हाऊस नंबर जावं इलेक्ट्रिसिटी जावं वॉटर कनेक्शन बिल लायला जाल्यार एक्च्युअली आता तो सध्या रावता तेका त्यांनी मिटर खंयचो दिला, इलेक्ट्रिसिटी मिटर जावं PWD मिटर जावं हेचेरूय इन्व्हेस्टिगेशन करपाची गरज आहा. आणि बिगिनातल्या बिगिना ह्या पंच मेंबराक ज्यांनी आपल्या पदाचो गैरवापर केला, ज्यांनी खंय तरी सेटिंग करून हे रेग्युलायझेशन त्यांनी अप्लाय केले, तेका खंय तरी कायद्याच्या हेतून हाडून तेका खंय तरी अरेस्ट करपाक जाय आणि तेचेर फर्दर इन्व्हेस्टिगेशन करपाक जाय. दुसरें सांगूंक कितें सोदता, हे जे रेग्युलायझेशन केला त्यांनी ती CRZ 3 NDZ झोन म्हणजे थंय तूं कसलीच कन्स्ट्रक्शन जावं कितेंच करूं शकना. ह्या एरियान केल्लेले आसा आणि ह्याचेर कागाळ नोंद करपाक CRZन ऑलरेडी हेचेर एक्शन घेतलेली आणि हेची प्रोसेस चालू आसा. आता जेन्ना डेप्युटी कलेक्टर रेग्युलायझेशन करता तर ते एक्च्युअली हे डेप्युटी कलेक्टरान पळोवप आसलें. तेन्ना डेप्युटी कलेक्टर दीपक वांयगणकर म्हणून आशिल्ले, त्यांनी हे तेका रेग्युलायझेशन ऑर्डर दिले विदाउट व्हेरिफिकेशन. त्याच्या भायर हे व्हेरिफिकेशन आशिल्ले, त्याच्या भायर जे 1N14 जावं जे ओनर्स आसा तेंचे सगळ्यांचो कन्सेंट घेवप आसता, तो सुद्धा घेवंक ना डेप्युटी कलेक्टरान. तिसरी गजाल, तेच डेप्युटी कलेक्टरान ऑर्डर दिवच्या पयलीं एक इलिगल कन्वर्जनाची केस चालू आशिल्ली, ती चालू असताना सुद्धा तेंच्यांनी खंय तरी डिसिजन घेवंक ना. सो हो सगळो घोळ हो मिलीभक्त घोळ आसा जो पयलींचो डेप्युटी कलेक्टर आसलो त्यांनी आणि पंच मेंबरान हे केल्ले आहा. त्याची कागाळ आमी डायरेक्टर ऑफ विजिलन्सानूय केला आणि त्याची ऑलरेडी प्रोसिडींग सुद्धा चालू झाल्या. सो इन कमिंग फ्युचर हेचे फुडले प्रोसेसीस आमकां दिसतले. सो हांव हे मिडिया मुखार दाखोवंक सोदता की हे आता पंच मेंबर रोखड्याच येतूकूच रोखड्याच खंय तरी इमारतीक पावतात. फंडांनी यांचे पयली इन्कम पळोवपाक गेलो 4,000, त्याच्यात अब्दुलाच्या रेशन कार्डार बक्षीस जाल्यार 8,000 इन्कम आसलो. आयज तो XUV 9 ही गाडी घेवन भोंवता आणि तेचे कडेन 3 इन्क्लुडींग फॉर्च्युनर गाडी आसा आणि तेचे घरूय आसा. आता त्यांनी त्याची ती गाडी आसा ती हाली न्यू घेतल्या, इन्शुरन्स जावं सगळे त्याचे चलन सुद्धा ज्याने फारीक केला ती त्याच्या नावाचेर आसा. 35 लाखाची गाडी आहा. हे येता खंयच्यान? हेचेर खंय तरी इन्क्वायरी बसोवंक जाय. हे इतलेंच मागता आणि हांव म्हजे 2 शब्द सोंपयता आणि मागता की ह्या ऑथॉरिटीनी पुलीस इन्स्पेक्टरान खंय तरी कागाळ फुडें व्हरची आणि ताका अरेस्ट करचो इमिजिएटली.
अजून पर्यंत कित्याक पेडण्या पुलिसांनी कडक निर्णय घेवंक जाय ऍक्च्युली FIR काल रजिस्टर जाला आणि आयजूय हे नाशिल्ले. म्हाका दिसता खंय तरी बंदोबस्ताक गेले. म्हाका आशा आसा की करतले म्हणून अरेस्ट, पण पळोवया की कितें फुडें जाता. जर जायना जाल्यार डेफिनेटली आमी हांगासर संख्येन येतले, मोठ्या संख्येन येतले आणि आमी हांगासर कसो तो निर्णय करून घेतले. पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट आसा हितून अशें दिसता तुमकां? पॉलिटिकल म्हटल्यार कशें आहा, जेन्ना सुरवातीक तेजे आमी बायस पळयले तो MGP पक्षान खंय तरी लढा दितालो. इवन त्यांनी श्री नरेंद्र मोदी हेच्या अगेन्स्ट सुद्धा खूप भाशणां दिल्या. पण जेन्ना सत्ता BJP पक्षाची जाली हो खंय तरी थंय रिगलो आणि रिगलोन आता खंय खंय म्हणजे म्हाका दिसता, म्हणजे अजून हांवूय क्लियरिटी ना की वेदर तो खंयच्या पार्टीना, पण आसूं शकता हे म्हाका दिसता. कन्सर्न आमदारांकडे तुम्ही हे इश्यू घेऊन गेलेले? ना, कन्सर्न आमदाराक सांगला हेचेर. कन्सर्न आमदारानूय सांगला की हेचेर कितें आहा ती अंडर द लॉ आमी एक्शन घेतले. सो आमी तांकां सुद्धा इंटिमेट केला की पंच मेंबरान हे अशें अशें केला, सो हेचेर खंय तरी तुमी कायदेशीर एक्शन घेवची म्हणून. ओके, थँक्यू सर. राहुल भगतान सांगले की कशें फ्रॉड्युलंट केल्लेले आसा रिप्रेझेंटेटिव्ह पंच मेंबर कोरगांव पंचायतीचो. त्या प्रमाणे जशें बर्ज फायर केस जी जाल्या आनी तेचेर सरकारान इन्क्वायरी बसोवन तेचेर एक एक्शन कितें तरी इनिशिएट केली, सेक्रेटरी म्हणा किंवा त्या पंचाक अरेस्ट केलो, तेचेर जे कितें इन्क्वायरी करपाची केली, तशीच आमी मागणी करता सरकारा कडेन, आमच्या दोतोर प्रमोद सावंता कडेन, की ह्या केसीन सुद्धा अशीच इन्व्हेस्टिगेशन करचें आणि हे जे काय घोटाळे उगड्यार हाडलेले आसात तेचेर इन्क्वायरी करून तेचेर कितें तो निर्णय जावचो. कारण हे लोकप्रतिनिधी आसात, हांकां लोकांची सेवा करपाक आमी निवडून हाडटा, पण हे स्वताची उदरगत करपाच्या खंय तरी तेंचो उद्देश आसता. कोरगांव पंचायतीन असे आनीकय काही पंच मेंबर आसूं शकता जेंच्या फाटल्यान आमी सतत एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आमी तेंचेर फाटल्यान आसात, जे आमी सोदता की तेंच्यांनी कितें हें केलां आनी कितें इलिगलिटीज ते करतात. आमी उगड्यार हाडपाची प्रयत्न आमचो चालू आसा. आमी फक्त सरकारा कडेन इतलेंच मागता की हेचेर एक्शन्स जावचे आनी लोकांक विश्वास बसोवन दिवचो की अशे इलिगलिटीज पचोवन गेले वयचे ना म्हणून ह्या सरकारान, आनी आमकां सरकाराचेर पूर्ण विश्वास आसा. सो थँक्यू व्हेरी मच.